पीटीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशी व्रतकथा. युधिष्ठिर म्हणाले, श्रीकृष्ण, कृपा करून पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महात्म्य सांगा. तिचे नाव काय आहे? ती करण्याचा विधी काय आहे? त्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे तिचे नाव आहे पुत्रदा. पुत्रदा एकादशीला नाम मंत्राचे उच्चारण करून फळाफुलांनी श्रीहरीची पूजा करावी. नारळ, सुपारी, महाळुंग, डाळिंब, आवळा, लवंग, बोरे व आंबे इत्यादी फळांनी देवदेवेश्वर श्रीहरीची पूजा केली पाहिजे. त्याचप्रमाणे धूपदीपानेही भगवंताची पूजा अर्चना केली पाहिजे. पुत्रदा एकादशीला खास करून दीपदान करण्याचे विधान आहे. रात्री वैष्णव पुरुषांबरोबर जागरण केले पाहिजे. जागरण करणाऱ्यांना जे फळ प्राप्त होते ते हजारो वर्षाची तपश्चर्या करूनही मिळत नाही. ही सर्व पापांचे हरण करणारी उत्तम तिथी आहे. चराचर जगासहित समग्र त्रैलोक्यात यापेक्षा श्रेष्ठ कोणतीही तिथी नाही. समस्त कामना व सिद्धींचे दाता भगवान नारायण या तिथीचे अधिदेवता आहेत. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. भद्रावतीपुरीत सुकेतुमान राजा राज्य करत होते. त्यांच्या राणीचे नाव चंपा होते. राजाला दीर्घकाळपर्यंत कोणताही वंशधारी पुत्र झाला नव्हता, म्हणून दोघे पती पत्नी नेहमी चिंतेत व दुःखात बुडलेले असत. राजाचे पित्रे त्यांनी दिलेले अर्घ्य श्वासाने गरम करून पित होते. राजाच्या नंतर दुसरा कोणी असा दिसत नाही जो आम्हा लोकांचे तर्पण करेल असा विचार करून पित्रे दुःखी राहायचे. एके दिवशी राजा घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात निघून गेले. पुरोहित वगैरे कोणालाही ही गोष्ट माहीत नव्हती. हरिण व पक्षी विचरण करणाऱ्या त्या निबिड अरण्यात राजा फिरू लागले. मार्गात कुठे कोल्ह्यांची कोली ऐकू येत असे, तर कुठे घुबडांचे ओरडणे. जेथे तेथे अस्वले आणि हरणे दृष्टीस पडत असत. अशा प्रकारे फिरत फिरत राजा जंगलाचे सौंदर्य निहाळीत होते. एवढ्यात दुपार झाली. राजाला भूक व तहान सतावू लागली. ते पाण्याच्या शोधात इकडून तिकडे भटकू लागले. कोणत्या तरी पुण्याप्रभावाने त्यांना एक उत्तम सरोवर दिसले. ज्या सरोवराजवळ ऋषीमुनींचे बरेच आश्रम होते. शोभिवंत राजाने त्या आश्रमांकडे पाहिले. त्यावेळी शुभशकुन घडू लागले. राजाचा उजवा हात व उजवा डोळा फडफडू लागला की जो उत्तम फळाची सूचना देत होता. सरोवराकाठी अनेक ऋषी वेद पठण करत होते. त्यांना पाहून राजाला खूप आनंद झाला. ते घोड्यावरून उतरून ऋषींच्या समोर येऊन उभे राहिले व पृथक पृथक त्या सर्वांना नमस्कार करू लागले. ते मुनी उत्तम व्रताचे पालन करणारे होते. जेव्हा राजाने हात जोडून पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला तेव्हा मुनी म्हणाले, राजा, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. राजा म्हणाले, आपण कोण आहात? आपली नावे काय आहेत? आणि आपण कशासाठी येथे जमला आहात? कृपया हे सर्व सांगा. मुनी म्हणाले, राजन, आम्ही विश्वदेव आहोत. येथे स्नानासाठी आलो आहोत. माघ महिना जवळ आला आहे. आजपासून 5व्या दिवशी माघ स्नान सुरू होत आहे. आजच पुत्रदा नामक एकादशी आहे की जी व्रत करणाऱ्यांना पुत्र देते. राजा म्हणाले, विश्वदेवकर, जर आपण प्रसन्न असाल तर मला पुत्र द्या. मुनी म्हणाले, राजन, आजच पुत्रदा नामक एकादशी आहे. हे व्रत खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही आज ह्या उत्तम व्रताचे पालन करा. महाराज, भगवान केशवाच्या प्रसादाने तुम्हाला अवश्य पुत्र प्राप्ती होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, अशा प्रकारे त्या मुलींच्या सांगण्यावरून राजाने उत्तम व्रताचे पालन केले. महर्षींच्या उपदेशानुसार विधीपूर्वक पुत्रदा एकादशीचे अनुष्ठान केले. मग द्वादशीला पारणे सोडून मुलींच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन राजा स्वतःच्या घरी आले. त्यानंतर राणीने गर्भधारण केला. प्रसूती काळ आल्यावर पुण्यकर्मा राजाला असा तेजस्वी मुलगा झाला की ज्याने त्याच्या गुणांनी पित्याला संतुष्ट केले आणि तो पृथ्वीचा पालक झाला. यासाठी राजन पुत्रदाचे उत्तम व्रत अवश्य केले पाहिजे. मी लोकांच्या हितासाठी तुमच्या समोर हिचे वर्णन केले आहे. जे एकाग्र चित्ताने होऊन पुत्रदा एकादशीचे व्रत करतात त्यांना या लोकात पुत्रप्राप्ती होऊन मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.